विठ्ठल रुक्माईच्या मंदिरातला चमत्कार बघायचा आहे काय, तर बघायचं असेल तर ही रील पूर्ण बघा. किल्ले पन्हाळगडावरती 14व्या शतकात हे बांधलेलं विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे. 14व्या शतकातल्या इथं पौराणिक मूर्ती आहेत. त्याला अलीकडच्याच काळात एक वज्रलेप केलाय, त्याच्यामुळे ते आता सुस्थितीत आहेत. पण इथं एक गोष्ट चमत्कारी सांगू म्हणजे चमत्कार ठरवल्या जाणाऱ्या गोष्टी आर्किटेक्चरमध्ये एक चमत्कार घडलाय की बाबा, हे मंदिराच्या इकडच्या बाजूला एक तुळशी वृंदानासारखी समाधी मंदिर आहे. दुसरी गोष्ट, हे मुख्य मंदिराचा गाभारा. आत विठ्ठल, राई आणि रखुमाई अशा 3 मूर्ती आहेत. प्राचीन मंदिर आहे, पौराणिक आहे. आणि इकडच्या बाजूला हे तुळशी वृंदावन मंदिर आहे. आता तिथं बोर्ड लिहिलं आहे बाबा, पाराशर ऋषींची पत्नी सत्यवती माता त्यांचे हे तुळशी वृंदावन आहे. कारण हे नागेश मंदिराचा तिने उल्लेख दिलाय. नागेश मंदिर म्हणजे हे महादेवाचं मंदिर आहे, ते तुम्हाला दाखवतो. ह्या मंदिराच्या पाठीमागली तुळशी वृंदावनाची समाधी ही सत्यवती मातेची आहे असं म्हणतात. पण इथला चमत्कार तुम्हाला दाखवतो की हे जे मंदिर आहे, ती समाधी, हे मंदिर आणि ही समाधी एका सरळ रेषेत कशी दिसत तुम्हाला दाखवतो. चला, ही समाधी आहे, हे ते मंदिर आहे, मंदिराला इथं होल आहे. आणि ह्या मंदिराच्या पलीकडल्या बाजूला सत्यवती मातेची समाधी आहे. आणि इथं आल्यानंतर ह्या होलातनं बघितल्यावरती थेट सत्यवती मातेच्या समाधीचे शिवपिंड किंवा चरण दिसते. जरा जवळ गेलं तर आत मंदिर दिसते आणि जरा बाहेर आल्यानंतर मंदिर अदृश्य होऊन थेट ते समाधीचे चरण दिसते. आता हेच बाजू तिकडच्या बाजूला जाऊन बघूया. इकडच्या बाजूला बघितला तर हा चमत्कार इकडल्या बाजूला दाखवतो तुम्हाला. ही सत्यवती माता आहे. आता हे आहे सत्यवती मातेचं मंदिर, समाधी मंदिर. आणि हे जवळ गेलं तर आतलं मंदिर दिसतंय. जरा लांब आलं की मंदिर अदृश्य होऊन डायरेक्ट समाधीचं मंदिर दिसतंय, समाधी स्थळ. आणि हे मंदिर खरं सांगा, हा चमत्कारच आहे का नाही? बांधकाम क्षेत्र किंवा आर्किटेक्चर मधला हे चमत्कार पन्हाळगडावरती आहे, विठ्ठल रुक्माईच्या मंदिराचं इथं. तुम्ही कधी अनुभवलंय का? अनुभवला नसेल तर नक्की या. आणि अशाच चमत्कारिक गोष्टी किल्ले पन्हाळगडाच्या संदर्भात बघायसाठी आपल्या पेजला फॉलो करा. मी आहे रवींद्र दाभाडे, लॉचा स्टुडंट आहे आणि इतिहासाचा अभ्यासक पण आहे. आणि पन्हाळगडासंदर्भात असंख्य अशा अननोन गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवते. त्यासाठी आपल्या पेजला नक्की फॉलो करा.